मार्गी इनिशिएटिव्हचे निरनिळ्या प्रकारचे उपक्रम आहेत. त्याचा हेतू काय सगळ्याचा? कुठलेही तुम्ही मार्गी मॉर्निंग बघितलं असेल, न्यूजपेपर सिम्प्लिफाईड असेल किंवा मिथेन रियालिटी असेल किंवा UPSC प्रिलिम्स 21, कमीत कमी कालखंडामध्ये जास्तीत जास्त अंतर कसं कापता येईल, आपल्याला आपल्या यशापर्यंत कसं जाता येईल याच्या दृष्टीने ही सगळी रचना केलेली आहे. किंवा मार्गीचं सगळं मुळात बेसिक दृष्टिकोनच तो आहे. आत्ताच्या या आपल्या याच्यामध्ये आपण नव्या एका अशा अभिनव उपक्रमाची सुरुवात करतोय की प्रॅक्टिकली समजा टीचरनं किती सांगितलेलं असेल ना की असं तुम्ही अभ्यास करा प्रिलिम व्हा, असं तुम्ही अभ्यास करा प्रिलिम होता येईल, तर तेवढं ते साधारणतः ग्रॅव्हिटी जी आहे किंवा त्यातले काही पॉईंट मिसिंग होतात. त्यामुळे आता असा प्रयत्न केलेला आहे की मार्गीचे जे आधीचे विद्यार्थी आहेत की ज्यांनी कंटिन्युअसली प्री काढलेले आहे, मेन दिलेले आहेत, 2, 3, 4 मेन दिलेले आहेत किंवा इंटरव्ह्यूला गेलेले आहेत, अशा लोकांच्या मार्फत आपण पूर्व परीक्षा कशी पास व्हायची, पूर्व परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी महत्वाच्या आहेत, याला आपण म्हणतो ना की याची देही याची डोळे, इथं आपल्याला यांनी सांगितलेलं आहे, सरांनी सांगितलेलं आहे, हा विद्यार्थी झालेला आहे. तर अशी चर्चा करण्यासाठी आज आपण या सेशनची सुरुवात करतो. या सेशनच्या सुरुवातीला कोण असायला पाहिजे? माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच हे होतं की विशाल त्याच्यासाठी यायला पाहिजे. विशालनं कंटिन्युअसली हे काम केलेलं आहे पूर्व परीक्षेच्यामध्ये, त्यामध्ये माझ्यामध्ये त्या 3 मेन झालेले आहेत आणि त्याच्या पूर्वच्या अभ्यासाच्या मेथोडॉलॉजी मला चांगल्या माहिती आहेत, आम्ही त्या वेळोवेळी डिस्कस केलेल्या आहेत. आणि त्यामुळे मग पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशी आहे, मुख्य परीक्षा झालेल्या दृष्टिकोनातून पूर्व परीक्षा कशी हँडल करायची याच्याविषयीची आपण ही सिरीज सुरू करतोय का की जे विद्यार्थी मेन दिलेले आहेत त्यांना काय वाटतं पूर्व परीक्षेबद्दल, की ज्यांनी कन्सिस्टंटली त्यात काम केलेलं आहे. या अर्थानं आपल्याला ही मेन्स डायलॉग विथ प्रिलिम अशी सदर समजा मेन्स आणि इट्स डायलॉग विथ प्रिलिम्स असे आपण एक सिरीज सुरू करूया. याच्यामध्ये विशाल स्वागत आहे. थँक्यू सर. आपण सुरुवातच करूया डायरेक्टली जी आहे. तुझा स्वतःचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे पूर्व परीक्षेचे क्वेश्चन्स आणि हे जे आहे. तर बेसिक पूर्व परीक्षा म्हणजे काय समजा आपण म्हणलं तर पूर्व परीक्षेबद्दल तू काय सांगते, कशाला तू पूर्व परीक्षा किंवा पूर्व परीक्षा म्हणजे काय आपल्याला नाही, कसं समजून घ्यायचं विद्यार्थ्यांनी? तर पूर्व परीक्षा म्हणजे डेव्हलप करायचा आपला एलिमिनेशन अप्रोच. शेवटी तेच आहे की तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात आणि तुम्ही कशा प्रकारे एलिमिनेशन करता. म्हणजे जर मला 40 क्वेश्चन येत असतील 100 पैकी, तर पुढचे 60 क्वेश्चन नाही जमू शकत, तर मग एलिमिनेशन प्रोसेस काय, ती प्रोसेस कशी डेव्हलप करायची आणि त्यासाठी डिसिप्लिन म्हणजे आपल्या लिमिटेड सोर्स सोबत आपण कसं डिसिप्लिन राहू आणि तो अप्रोच कसा डेव्हलप करता येईल म्हणजे पूर्व परीक्षा. आता हे लिमिटेड सोर्स जे म्हटलं ते काय जरा सांगशील की आपले सगळे जे ऐकतात लोक त्यांच्या दृष्टीनं कशाला लिमिटेड सोर्स म्हणायचं? लिमिटेड सोर्स म्हणजे सर स्टॅटिक आपला पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, इन्व्हायरमेंट हे झालं आपलं स्टॅटिक. आणि त्यासोबतच सर फॉरेस्ट रिपोर्ट, ISFR आणि राज्यसभा टीव्ही ह्या गोष्टी आणि करंट अफेअर्ससाठी मी जे फॉलो करतो ते म्हणजे ओनली IS यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये प्रिलिम्स मी फॉलो करतो. तर आता जर कुठलाही एक विषय घेतला तर मी काय केलं की प्रत्येक विषयाची एक टेक्निक केली. म्हणजे पॉलिटी घेतला तर प्रत्येक सब्जेक्टचा आपण इंडेक्स समोर ठेवायचा. इंडेक्स समोर ठेवल्यामुळे काय होते की आपली रिव्हिजन फास्ट होते. तर आता पॉलिटी वाचता वेळेस मी पहिल्यापासून वाचत नाही, तर मी डायरेक्ट पार्लमेंट वाचतो. पार्लमेंट नंतर मग मी म्युन्सिपाल्टी वाचतो, म्युन्सिपाल्टी नंतर मग लँग्वेज वगैरे, त्यानंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, मग हे लिंक करत जातो. तुझे स्वतःचे हा. आणि प्रेसिडेंट वाचताना मी प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि गव्हर्नर ते सोबत वाचतो, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सोबत वाचतो असं. आणि त्यानंतर मग पहिला चॅप्टर मध्ये पण ऍक्ट वरती तुम्हाला क्वेश्चन येतो. तुम्ही जर पॉलिटी मधले ऍक्ट व्यवस्थित केले तर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये त्याचा फायदा होतो. म्हणजे हिस्ट्री आणि पॉलिटीमध्ये ऍक्ट सेमच आहे, पण तो आपला वेळ वाचतो. हिस्ट्री वाचताना मॉडर्न हिस्ट्री मी व्यवस्थित करतो. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जो गांधीजीचा पार्ट आहे तो व्यवस्थित, त्यानंतर पीजड मुवमेंट कुठल्या आहे, त्यानंतर एज्युकेशनवरती काय काय आलेलं आहे. आणि हे आपल्याला कधी जमल, आपल्याला इंडेक्स समोर असल्यावर जमल. कुठलाही सब्जेक्ट घ्यायचा त्याचा इंडेक्स समोर ठेवायचा. इंडेक्स म्हणजे तू करतोस का इंडेक्स? हो, इंडेक्स नाही, आपला इंडेक्स असतो तिथं. मी आता पॉलिटी झालं, मग आता पार्लमेंट चॅप्टर आहे 22 नंबरचा, मी त्याला 1 नंबर दिलेला आहे. म्युन्सिपाल्टी हे 2 नंबर दिलेले आहे. त्यानंतर लँग्वेज वगैरे 3 दिलेले आहे. कारण होतं काय की पॉलिटी वाचताना किंवा कुठलाही सब्जेक्ट वाचताना आपण पहिल्यापासून वाचल्यामुळं ते अर्धमध्ये पर्यंत आपण थकून जातो.
आणि ते थकल्यामुळं पुढचे जे सोपे सोपे चॅप्टर आहेत त्याकडे आपलं दुर्लक्ष होते. मग कधी पुस्तक वाचताना पहिल्यापासून न वाचता ते मधात न वाचायचं आणि आपल्यानुसार आपण सिलेबस अरेंज करायचा. आणि सोबतच हिस्ट्री वाचताना मॉडर्न हिस्ट्रीवरती आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे कम्पेअर टू एन्शियंट आणि मिडिवल, कारण की हे खूप जास्त टाइम घेतात आणि याच्यावरती 1 ते 2 क्वेश्चन येतात. आणि हिस्ट्री वाचताना जो मी तुम्हाला सांगितलं की आधी गांधीजीचा पाठ असेल किंवा काँग्रेस असेल, हे जे 15 नंबर किंवा युनिट नंबर 8 पासून जे चॅप्टर ते आधी संपवले पाहिजे. आणि जेव्हा आपण आर्ट अँड कल्चर वाचू नितीन सिन्हा म्हणला, त्यामध्ये पण पहिलं चॅप्टर आपण एकदम सुरुवातीला वाचायचं नाही. यामध्ये आपण म्युझिक, त्यानंतर लिटरेचर आणि त्यानंतर जे छोटे छोटे चॅप्टर आहेत ते कव्हर करायचे. त्यामुळे काय होईल की आपला एक कॉन्फिडन्स गोष्ट होईल. पहिलं चॅप्टर वाचायला घेतल्यामुळे ते खूप मोठं चॅप्टर आहे आणि त्यामुळं ते थकायला होते आणि ॲक्च्युअल वेग जास्त असल्यामुळं ते वाचायला आवड जाते. आणि आर्ट अँड कल्चरमध्ये वाचताना पण बुद्धिझम, त्यानंतर जैनिझम, जे रिलिजियस पार्ट आहे तो आधी करायचा, भक्ती मुवमेंट आधी करायचं. आणि जे नितीन सिन्हामधलं जे 3rd एडिशन आहे त्यामध्ये जे बॉक्समध्ये दिलेले आहे तो पार्ट व्यवस्थित करायचा, कारण की मागचे जर प्रिव्हियस क्वेश्चन बघितले आपण ते बरेच क्वेश्चन त्यामधूनच येतात. याचं एक साधन करते. म्हणजे महत्वाचा मुद्दा सांगत होतो काय बाकी स्वतःचा इंडेक्स पाहिजे. विषयानं सांगितलेला महत्वाचा मुद्दा होता की तुमचं स्वतःचं रिडिंगचं अख्खं पुस्तक असं नाही वाचायचं. तुम्हाला काय वाचायचं त्यातलं कळायला पाहिजे, त्याचा क्रम लावायला पाहिजे. म्हणजे काय वाचायचं हा एक मुद्दा नाही मला, क्रम काय हा कळायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तो शेवटी आपल्याला मुद्दा आला की त्याचे तुम्हाला पूर्वीचे क्वेश्चन जे आहेत आणि त्याच्यावर काय काय क्वेश्चन्स असतील याच्या दृष्टीने त्याचं अनालिसिस पाहिजे. पूर्व परीक्षा ही मुख्यतः तुमच्या एका जजमेंटची परीक्षा आहे. तुम्ही काय प्रकारचं त्याच्याकडे पाहता, म्हणजे पुस्तकाच्या मध्ये जाण्याचा फायदा काय असतो, त्यातनं त्याच्या लिंक्स कशा जोडायच्या त्याच्याविषयी पण त्यांनी चर्चा केलेली आहे. आता याच्या विषयाला आपण पुढचा प्रश्न घेतला की पूर्व परीक्षेच्या अभ्यासाचे किंवा असे जे काही टप्पे असतात का बाबा, की बाबा शेवटच्या महिन्यात मी असं करतो, त्यानंतर आधीच्या 3 महिन्यात असं करतो, जाहिरात झाल्यापासून का पूर्व परीक्षा कशी तयारी करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? सर मी असे टप्पे वगैरे काही केले नाही. जेव्हा मी पहिली प्री डाऊन झालो तेव्हा मी कंटिन्युअस वर्षभर प्रीचा अभ्यास करत होतो. त्यामध्ये मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जवळपास 79 पासून आहे ते सॉल्व्ह केले. आणि कुठली तुमच्याकडे जे मॉक टेस्ट असेल म्हणजे तुमचा सर्व अभ्यास करून एकीकडं आणि एक टेस्ट सिरीज एकीकडं, म्हणजे तुम्ही जर प्री पास होत नसाल तर तुम्ही 60 ते 70% तुम्ही मॉक टेस्टला दिला पाहिजे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला दिला पाहिजे. आणि जेव्हा हॉल तिकीट येतील आपले त्यानंतर नवीन काहीच वाचायचं नाही, फक्त जे आपल्याकडे आहे ते मटेरियल तुम्ही वाचलं पाहिजे. असं तुम्ही टप्पे वगैरे हे महत्वाचं आहे की तुमचे बेसिक थरो प्रिपरेशन पाहिजे. प्री डाऊन झाल्यानंतर एक्सचेंजचा अभ्यास केलेला होता. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की हॉल तिकीट आल्यानंतर काही नवीन नाही आहे ते रिवाइज करा, म्हणजे त्याच्यातनं क्लिअर व्हायला. आता याच्यामध्ये सोर्सेसला काही थोडक्यात म्हणायचं सांगितले, पण सोर्सेस बद्दल आपण म्हणलो नाही तर त्याचं कुठलं काय वाचू नये आपण म्हणतो ना बाबा हे वाचायला नाही किंवा हे वाचायला पाहिजे, त्याकडे कसं बघायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? तर पहिली गोष्ट आपलं स्टॅटिक आपल्याला व्यवस्थित केलं पाहिजे, कारण की जोपर्यंत आपलं स्टॅटिक व्यवस्थित नसेल तोपर्यंत आपल्याला करंट उचलता येत नाही. आता करंटसाठी मी जे फॉलो करतो म्हणजे कोण आहे यूट्यूब चॅनल आहे राज्य सपाटी आहे ते 2 मी फॉलो करतो. करंटमध्ये पण जे आपलं हे असतं कुठलंही बिल असेल, जे बिल समजा जोपर्यंत ॲक्टमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत ते वाचायचंच नाही. आणि आता उल्लेख जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये सेक्शन वाईज दिलेलं आहे, पॉलिटी, इकॉनॉमी, त्यानुसार मग ते रिव्हिजन करायला बरं पडतं. आणि क्वेश्चन असे सोडवतोस का तू काही मार्केटमधले घेऊन बाबा मॉक टेस्ट, सेक्शनल टेस्ट आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट आहे, सीसॅटचा पेपर आहे, पेपर सोडवायला किती महत्व देतो? क्वेश्चन पेपर सोडवणे सर्व महत्व सर मी पेपर सोडवण्याला देतो, कारण की मी आज सांगितलं की तुमचा पूर्ण अभ्यासक्रम एकीकडे आणि तुमचं मॉक टेस्ट आणि तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एकीकडे. आता पहिली गोष्ट तुम्ही किती क्वेश्चन, पहिला प्रश्न जर आहे की ते सिरीजमध्ये आपण किती क्वेश्चन सोडलं पाहिजे, तर आता हे प्रत्येक पर्सन वाईज डिफरंट आहे की तुम्ही किती सॉल्व्ह केले पाहिजे. आता जेव्हा आपण मॉक टेस्ट सोडवणार तर मॉक टेस्ट सोडवताना आपल्याला एक गोष्ट सांगितलं जाते की मॉक टेस्टचे मार्क तुम्ही काउंट नाही केले पाहिजे, पण माझ्या मते चुकीचं आहे.
कारण की मॉक टेस्ट सोडणारा पण मीच आहे आणि UPSCचा पेपर सोडणारा पण मीच आहे. मी असं काय करणार आहे की मॉक टेस्टमध्ये मला 40 मार्क मिळतात आणि तिकडे 120 किंवा 115 मिळाला पाहिजे. तर हे गोष्ट चुकीची आहे. पेपर म्हणला तर मार्क आलेच पाहिजे आणि जर मार्क येत नसतील तर मग ते तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे एलिमिनेशन अप्रोचना. आणि हे अप्रोच कसं आहे, तुम्ही डेली क्वेश्चन सॉल्व्ह करताल. तर आता मी डेली प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करतो 79 पासून डेली 50 क्वेश्चन आणि एक हप्त्याला मॉक टेस्ट, त्याचं ॲनालिसिस आणि नोट कंपल्सरी. आणि सेक्शन वाईज जर आपण बघितलं आपल्या एखाद्या, आता प्रत्येक विषयामध्ये आपल्याला कसं असते की कुठल्या तरी विषयामध्ये आपल्याला थोडा स्पीड असतो आणि कुठल्या तरी नसतो. तर आपण मला इकॉनॉमीचे हे जातात तर मी सेक्शन वाईज 1-2 टेस्ट मिळवतो इकॉनॉमीच्या आणि त्याच्या नोट्स तयार करतो आणि ते मल्टिपल टाइम रिव्हिजन करतो. मल्टिपल रिव्हिजन म्हणजे किती वेळा वाचायचा साधारण? जोपर्यंत सर पेपर होईपर्यंत. अच्छा, वाचत राहायचं मल्टिपल रिव्हिजन. असं नाही की तुम्ही 1 किंवा 2, कारण की प्रत्येकनुसार, कारण की खूप फॅक्च्युअल क्वेश्चन असतात आणि प्रिलिम म्हणजे ती की मल्टिपल रिव्हिजन ते फॅक्च्युअल पार्ट होण्यासाठी. कारण की फॅक्च्युअल जर तुमचं व्यवस्थित असेल तर ते तुम्हाला एलिमिनेशन करायला सोपं पडते आणि त्याचनुसार जे आपलं हे असतात जी मेंटॅलिटी आहे आपली पेपरची ती आपली डेव्हलप होते ऐन वेळेला आपण जेव्हा पेपर द्यायला होतो. यालाच तो ते पेपर अनालिसिस असं म्हणतोय, सगळं करणं पेपर अनालिसिस. आणि पेपर अनालिसिस मध्ये पण करताना जेव्हा अनालिसिस हे मॉक टेस्टचे नाही करायचे, अनालिसिस हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे करायचे, UPSC ने विचारलेले आहे. त्याच्यामध्ये पण जे करंटचा पोर्शन आहे तो अनालिसिस नाही करायचा. त्यामध्ये जे स्टॅटिक विषय आहेत ते अनालिसिस करायचे, त्याचे ऑप्शन बघायचे. 1 लाईनर ऑप्शन असेल तर अनालिसिस करायला खूप सोपं जाते. जवळपास ते एक क्ल्यू असते की आपल्याला समोरचं क्वेश्चन किंवा पुढच्या वर्षीचे यामधून आपल्याला येऊ शकतं. म्हणजे स्टॅटिक UPSC स्टॅटिक पोर्शन तुमचा कंट्रोल पाहिजे. कंट्रोल. आता समजा 2020 ला त्यांनी प्रिएम्बल वर एक प्रीला क्वेश्चन विचारला की प्रिएम्बल हे इंटरप्रेट केल्यावर असते का, हे असते वेब स्टेट वरती क्वेश्चन विचारले असे जे आहे. हो, हे आधी क्वेश्चन विचारून झालेले आहे. विचारून झाले. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सॉल्व्ह करण्याचा फायदा तोच आहे की आपल्याला 4 ते 5 क्वेश्चन डायरेक्ट मिळतात. आता तुम्ही या वर्षी मला वेब स्टेट झालं किंवा त्याच्या आधी किंवा 1-2 क्वेश्चन जॉर्डनचा क्वेश्चन होता तो 79 ला विचारून झालेला जॉर्डनचा क्वेश्चन. तेव्हा फक्त त्यांनी कंट्री विचारली होती आणि 15 मध्ये आपल्याला तो हे विचारलं होतं म्हणजे ते मिडल ईस्ट मध्ये का कुठं काय थोडा बदल करून विचार. थोडा बदल करून विचारतात. बरोबर. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल का की तुमचं प्रिव्हियस वर कंट्रोल जबरदस्त पाहिजे, त्याच्यावर तुम्ही काम चांगलं करायला पाहिजे आणि त्याच्या आधारे मॉक टेस्ट पुस्तक सोडून आपण पुस्तक वाचताना मॉक टेस्ट करतो तसं न करता UPSCचं स्वरूप समजून घेणे आणि त्याच्यावर तुम्हाला स्वतःची एक मेथड डेव्हलप करायची, असं साधारणतः विषयाची मेथड आपल्याला दिसते. आता CSATच्या बद्दल बघू आपण. CSATला समजा काय प्रकारची मेथड आहे? CSATला सर फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जवळपास आपल्याला 10 वर्षाचे UPSC ने विचारलेले आहे आणि त्यामध्ये जर आपला स्कोर 90, 110 पर्यंत येत नसेल तर मग कंटिन्यू आपण 2 तास CSATची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण की तुमचे मार्क CSAT नंतरच काउंट होणार आहे. CSAT क्वालिफाय झाला तर नाही तर तुम्हाला इकडे 120, 130 आणि तुम्ही CSAT क्वालिफाय करू शकत नसाल तर मग तुमचं 1 वर्ष जाते परत तीच एनर्जी. त्यामुळं एक आपला अप्रोच की प्री म्हणजे GS CSAT आणि या पद्धतीने समोर जाणार. बरोबर. टेक्निक म्हणजे काही जण काय करतात फॉर्म्युले पाठ करतात किंवा त्याच्यावर काही सूत्र वगैरे काढतात, तसं काही टेक्निक डेव्हलप केलं का? नाही सर, तसं टेक्निक मी काही डेव्हलप केलं नाही. मी फक्त जे UPSC ने क्वेश्चन विचारलेले आहे ते बघतो की आणि त्याच क्वेश्चनची मग मी रिवाइज करतो. किंवा स्पीड डिस्टन्स वरती विचारलेला असेल तर मग दुसरे ऑप्शन आहेत आपल्याला की ते क्वेश्चन देतील किंवा आयडेंटिटी वरती काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते UPSC ने विचारलेले आणि त्या टाईपचे मी सॉल्व्ह करून त्याच्यातून तुला कम्फर्टेबल आहे काय सर की प्रत्येक जण आपण कसं कम्फर्टेबल आहोत त्यानुसारच मग आपण आपला अभ्यास केला पाहिजे. कारण की मी ज्या गोष्टीत कम्फर्टेबल आहे त्यात समोरचा व्यक्ती कम्फर्टेबल नसतात. शेवटी स्वतः कम्फर्टेबल असणं अल्टिमेट परीक्षा पास होणं. बरोबर. म्हणजे तुम्हाला कोणाचं इव्हेंट करता तुम्हाला तुमची मेथड काय योग्य वाटते, तुम्हाला कॉम्बिनेशन आहे, गणित आहे, जे काय आपल्याला योग्य वाटेल त्या मेथडनं ते फॉलो द्यायला पाहिजे. कारण शेवटी तुम्ही पास व्हायला पाहिजे काही झालं. बरोबर. आता याच्यातले शेवटचे 2 प्रश्न जे आहेत की बऱ्याचदा ते प्रेशर हँडल होणं नवीन लोकांना किंवा अगदी मेन जिल्ह्यात ते प्रेशर हँडल होत नाही.
याच्यावर तुझ्या बाजूने काय म्हणजे टेक्निक काढलेले होते का, रिलॅक्स होण्याचे किंवा रिवाइज करण्याचे किंवा डे टू डे याच्यामध्ये काय त्याचं होतं का? पूर्व परीक्षेचे प्रेशर कसं हँडल करावं? सर आता परीक्षेमध्ये तर प्रेशर असणारच आहे कमी जास्त प्रमाणात. म्हणजे तुम्ही अगोदर प्री पास झाला तरी तुम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला ते प्रेशर येते. पण आता एक प्रेशर हँडल करण्यासाठी आपल्याला कंटिन्यूस प्रोसेसमध्ये राहावं लागते वर्षभर. आता तुम्ही जर असं डायरेक्ट पेपर गेला आणि तुम्ही मॉक टेस्टची प्रॅक्टिस केली नाही तर मग तुम्हाला प्रेशर येणार. पण त्यामुळं जर UPSC जर आपण तिथं हे करणार पेपर सॉल्व्ह करणार, त्यामुळेच मी काय म्हणतो की मॉक टेस्टला तुम्ही सर्वात जास्त वेटेज दिलं पाहिजे. तुम्ही प्रॉपर ते 2 तास टाइम लावून सोडला पाहिजे. म्हणजे आता आपण रीडिंगमध्ये बसतो तर आपण AC लावून किंवा फॅन लावून बसतो तर तिथं आपल्याला थकल्यासारखं होत नाही. पण ते वातावरण तिथे AC नसतो, तिथे फॅन नसतो, तर 100 क्वेश्चन पण आपल्याला टॅकल करायला पूर्ण थकल्यासारखं होतं. त्यामुळं एन्व्हायरमेंटच असं बनवायचं की तुम्ही मॉक टेस्ट सोडत असाल तर AC फॅन वगैरे जे काय आहे तुमचं ते सुविधा तुम्ही पूर्ण कमी केल्या पाहिजे आणि मग त्यानंतर ते क्वेश्चन टॅकल केले पाहिजे. आणि जेव्हा आपण ॲक्च्युली पेपरच्या दिवशी जाऊ, पेपर सोडवण्याची पद्धत आहे. 100 क्वेश्चन असतील तर मी जवळपास 3 ते 4 टप्प्यामध्ये सोडवतो पेपर बघून किती आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाईन क्वेश्चन. 1 लाईन क्वेश्चन आता 1 लाईन क्वेश्चनचं असं असतं की ते तुम्हाला एकतर माहीत असतात किंवा माहीत नसतात. त्यानंतर मग मी सेक्शन वाईज जातो. मला पॉलिटी सोपं जाते तर मग मी आधी पॉलिटीवरती जातो, पॉलिटीचे क्वेश्चन सोडून देतो. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीवरती जातो, त्यानंतर सायन्स, एन्व्हायरमेंट, मग अशी मी पद्धत सॉल्व्ह करतो. असे 3 ते 4 झालं. आणि जो क्वेश्चन मला येत नाही तो मी पेपरच्या मागे देऊन ठेवतो की मला 30 नंबरचा क्वेश्चन आला नाही, मला 57 नंबरचा क्वेश्चन आला नाही, मी कुठल्या क्वेश्चनवरती रीज घेतली तर मी त्याला बोल करून आर करतो, असं मी सॉल्व्ह करतो. पण हे मॉक मध्ये अशी प्रॅक्टिस झाली असते म्हणून तिथं कन्फ्युजन होतं. हां, ते मॉकचा उद्देशच तो आहे सर की जे अल्टिमेट प्रेशर आहे आपलं एक्झाम द्यायचं ते कमी करण्यासाठी तुम्ही जास्त मॉक केला पाहिजे. आणि जर जमलंच तर मेडिटेशन पण केलं पाहिजे. मी स्वतः सर मेडिटेशन करतो, हो, विपश्यना मी करतो, 45 मिनिट करतो. पण ते मला प्रेशर हँडल करण्यासाठी थोडं सोपं आहे. बरं, म्हणजे एक स्वतःची मेथड पाहिजे की तुम्ही प्रिपेअर करत असताना असं बऱ्याच मेकॅनिकल व्हायला लागतं. म्हणजे आपण रुटीन आणि त्यातनं एक आयदर बोर्डम होतं किंवा ते साठवून यायला लागतं, सॅच्युरेट होतं, अभ्यासाची क्वालिटी द्यायला लागते. या सगळ्यावर तुमचे काही ना काहीतरी मेकॅनिझम डेव्हलप करणं आवश्यक आहे, जसं विशालनं आपल्याला त्याच्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आता शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे प्रत्यक्ष त्या दिवशीचे जे 2-2 तास आहेत काय गेलो मी त्या वेळेला, त्या दिवशीच्या काही सूचना तुझ्या आहेत काय की जे करतात का? हां, प्रत्येक आपण सेंटरला वेळेच्या आधी पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि सर्व आपलं हॉल तिकीट वगैरे असेल किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड असतील, हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी, कारण की ह्या गोष्टी जर मागे राहिल्या तर आपण परत फायबल होतो. आदल्या दिवशी आपण सर्व गोष्टी व्यवस्थित करायच्या. त्यानंतर जेव्हा आपण पेपरला बसू तेव्हा कुठलंही आपण पहिले फास्ट रीडिंग करून घ्यायची पेपरची, तुम्ही कसं. आणि जर तुम्हाला वाटला पेपर अवघड आहे किंवा काय तर मग तो एक सर्वांसाठीच अवघड आहे. जर माझ्यासाठी अवघड आहे तर तो सर्वांसाठी अवघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पेपर सॉल्व्ह करताना आपण टिक मार्क केली पाहिजे पेपरवरती की मी कुठले क्वेश्चन सॉल्व्ह केले, कुठले नाही, कुठले रिस्कवरती ठेवले किंवा कुठले काय. असं केल्यामुळे एक आपला थोडा कॉन्फिडन्स बिल्ड होत जाईल. आणि जेव्हा आपण पहिला पेपर झाल्यानंतर जो 3 तासाचा गॅप असतो त्यामध्ये तुम्ही खूप हेवी फूड अवॉइड करा किंवा ज्यूस वगैरे अवॉइड करा. याच्यामुळे काय होतं की आपले शरीर जड पडते आणि मग त्याचा प्रॉब्लेम आपल्याला CSAT होऊ शकतो. त्यामुळं जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं किंवा पेपरच्या दिवशी काय खायला पाहिजे किंवा नाहीतरी त्यावरती लिस्ट येऊन जाते. तर म्हणजे एकूण टू कन्क्लूड हेच सांगता येईल का की हे कशासाठी सिरीज आपल्या आहे आणि विशालला आपण प्रथम हे का केलेलं आहे तर त्याची एक स्वतःची मला माहिती पहिल्यापासूनची बैठक अत्यंत स्ट्रॉंग आहे पूर्व आणि तो त्याच्या मेथड प्रमाणे हलत नाही, मेथडला हलत नाही. एकदा मेथडने ठरवलं कोणी किती प्रेशर टाकलं तरी तो त्या मेथडपासून दूर जात नाही. माझ्यामध्ये ते त्याचं रहस्य आहे. तुम्ही याच्यातले तुम्हाला सुद्धा असेल ते मुद्दे घ्यायला नॉट नेसेसरी की आता आपण सगळं विशालचं इमिट केलं तर ते नाही वापरणार, कारण त्यांना अनेक लोकांना ऑब्झर्व केलं आहे आणि त्या ह्याच्यातनं त्याची स्वतःची मोडस ऑपरेंड केलेली आहे. म्हणजे सक्सेसफुल कॅन्डिडेटशी पण बोलता येतं, त्यात थोडंसं गॅप येतं. आत्ता जे मेन्स दिलेले आहेत
आणि प्रत्यक्ष परत तयारी करताय. यांच्या मला वाटतं थोडं आणखी क्लोजर आणि अटेंटिव्ह असं सगळं त्याच्यातलं गेस्चर असतं. म्हणून ही सिरीज आपण सुरू केलेली आहे आपल्या मार्गी युनिव्हर्सिटीच्या यामध्ये. मुख्यच्या दृष्टिकोनातून पूर्व परीक्षा, मुख्य मेन्स पर्स्पेक्टिव्ह मधून प्री मेन झालेले लोक कसे करतात या सिरीजमध्ये आणखी आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगळी प्रत्येकाची मेथड असतात ती जाणून घेणे, ज्याचा उपयोग तुम्हाला पूर्व परीक्षा पास होताना व्हायला पाहिजे. मार्गीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्व परीक्षेवर फोकस टाकत राहूया. मुख्य परीक्षा दिलेले लोक आणि पूर्व परीक्षा. विशालनं जे काही सांगितलं त्याच्यावर तुम्ही विचार कराल आणि विशालनं जे मुद्दे सांगितलेले आहेत त्याचा तुम्ही बारकाईनं स्टॅटिक काय कशाला म्हणतो बऱ्याच वेळा दुसऱ्या तिसऱ्या ते लक्षात येऊ शकतो. मला वाटतं आपण या नोटवर थांबूया. विशाल या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आणखी आपल्याला तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तरी तुम्ही विचारले चालेल. विशाल धन्यवाद. थँक्यू सर. ओके.